नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे पनीर कट करून घेतलं आहे. त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. सर्व पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. पनीरसाठी लागणारा मसाला बनवूया. त्यासाठी दही घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरा पावडर घालायचा आहे, 1 चमचा पनीर मसाला घालायचा आहे आणि आपल्याला सर्व दही फेटून घ्यायचं आहे. पनीर फ्राय केलेल्या पॅनमध्येच आपल्याला इथे थोडंसं तेल आणि बटर घालायचं आहे. बटरऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. सर्व खडे मसाले घालायचे आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा अद्रक आणि लसूण पेस्ट घालायची आहे आणि छान असं आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. 1 टोमॅटोची प्युरीसुद्धा घालायची आहे आणि आपल्याला छान असं परत एकदा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला दही घालून छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. 2 मिनिटं परतून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत. 1 चमचा गरम मसाला, कसुरी मेथी घालायची आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी 1 मिनिट आपल्याला